नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनेलला तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी आज कलेजा फेटाचं सुक्कं बनवत आहे. त्याच्यासाठी कलेजा फेटा घेतलाय, काळा तिखट घेतलाय, मीठ घेतलंय, तिखट, हळद, लिंबाचा रस, तेल, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, शिमला मिरची आणि कांदा. आता मी मिक्सर मध्ये हे वाटण करून घेते. हे बघा, कोथिंबीर, टोमॅटो आणि हिरवी मिरची ह्याचं वाटण करून घेते. हे पहा, अशी पेस्ट बनवून घ्या. हे पहा, कढई गरम झाली आहे. त्याच्यात मी तेल थोडं टाकते, 2 चमचे, 2 या 3 चमचे टाकायचे. त्याच्यानंतर कांदा टाकायचा, शिमला मिरची, हे एकदम चांगलं परतून घेऊया. अर्धी थोडं मीठ टाकून घेते, कारण कांदा लवकर शिजतो, नरम पडतो त्याच्यासाठी. हे बघा, मी आता कलेजा फेटा टाकून घेते. कांदा नरम झालाय. हलवून घेते, जरा एकत्र करून घेते सगळीकडं. त्याच्यानंतर ते सगळे सुकी आलं लसूण पेस्ट टाकते, लाल तिखट, कांदा लसूण मसाला हा कुठं पण भेटतो, हळद पावडर आणि लिंबाचा रस, 1 लिंबाचा रस घेतला. हे सगळं एकत्र करते. मगाशी मी थोडं मीठ टाकलं होतं, आता थोडं चवीपुरतं मीठ टाकते. मगाशी पेस्ट बनवली होती, ती पेस्ट आता मी याच्यामध्ये घालून घेते. एकत्र करायचं सगळीकडं. 10 मिनिटं असं टाकून ठेवूया. मिक्सर मध्ये थोडं पाणी टाकून उरलेली पेस्ट पण त्याच्यामध्ये टाकून घ्या. झाकण लावून शिजून घ्या 10 मिनिटं. हे पहा, चिकन कलेजा फेटा सुक्कं रेडी झाले आहे. तुम्ही पण करून बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.